पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते स्टेजवरती एका वृद्ध माणसाच्या पाया पडताना दिसत आहेत. सगळ्यांना प्रश्न पडलाय की हे वृद्धग्रस्त आहेत तरी कोण. तर यांचं नाव आहे माखनलाल सरकार. माखनलाल सरकार हे गेले कित्येक वर्ष पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम करतात. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाचा झेंडा कणखरपणे घेऊन उभे राहणारे माखनलाल सरकार यांनी कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षासाठी ग्राउंड लेवलवरती जाऊन काम केले. आणि त्यांच्या याच कामामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान माखनलाल सरकार यांचं कौतुक केलंय. पण लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिलाय की एका देशाचा पंतप्रधान हा एका साध्या कार्यकर्त्याच्या पाया का पडतोय. तर प्रयोजन आहे की इतके वर्ष जिथे कम्युनिस्ट आणि तृणमूल काँग्रेस यांनी भयाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, या दहशतीच्या वातावरणात सुद्धा माखनलाल सरकार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली नाही आणि ते ग्राउंड लेवलवरती जाऊन भारतीय जनता पक्षाचं काम करत राहिले, हिंदुत्वाचं काम करत राहिले. आणि त्यामुळेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माखनलाल सरकार यांचा सत्कार केलाय. पण मला एक प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांचे जे युवा नेते आहेत, 53 वर्षांचे किंवा 55 वर्षांचे जे काही असतील, राहुल गांधी, ते असं कधी काही करतील का? किंवा कुठलाही विरोधी पक्षातला जो नेता आहे तो आपल्या छोट्या कार्यकर्त्याला असा सन्मान देईल का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.